नमस्कार मित्रांनो, आपण गेल्या काही दिवसापासून NCERTला डिमिस्टिफाय करतोय, डिकोड करतोय. आतापर्यंत काही पर्टिक्युलर थीम्स खाली आपण त्यांचा अभ्यास केलेला आहे. आज जी नवीन थीम्स आहे जी आपण मागचीच कंटिन्यू करतोय ती आहे हवामानाची स्थिरता आणि अस्थिरता. हवामान स्थिरता आणि अस्थिरता. इंग्लिश मध्ये स्टॅबिलिटी अँड इनस्टॅबिलिटी ऑफ एन atmosphere. स्टॅबिलिटी अँड इनस्टॅबिलिटी. सी, आता ह्या कॉन्सेप्ट काही आपण समजून घेऊया. आपण दोन एक्झाम्पल घेऊया. लेट्स से समजा हा ग्राउंड सरफेस आहे, आता अझूम करा समर आहे, उन्हाळा आहे किंवा डे आहे, काही म्हणा, दिवस आहे. ग्राउंड सरफेसच्या लगत जी काही हवा असणार आहे, जी काही एअर असणार आहे, असं काय होणार, हा हिटअप होणार. हा हिटअप झाला, हा एक्सपांड पावणार, प्रसारण पावणार. एक्सपांड झाला, त्याची डेन्सिटी कमी होते, ती हलकी होते आणि हवा कुठे जाते, वर जाते. आपण डिस्कस केलं, ठीक आहे. चला मग असं म्हणा की या सगळ्यामुळे इथली खालची हवा कुठे गेली, वर गेली. आता जी हवा भूपृष्ठापासून वरती गेली ना, ही जी मूवमेंट आहे त्या हवेची, त्या मूवमेंटला असं म्हणतो आपण, हवेचे ऊर्ध्वगामी अभिसरण, आणि इंग्लिश मध्ये त्याला म्हणतात कन्व्हेक्शनल असेंडिंग, और असेंडिंग वर जाणे, तर असेंडिंग ऑफ एन एअर. हा वारा नाही बरं का, आपण लास्ट टाइम डिस्कस केलंय, याला वारा म्हणता येणार नाही. का म्हणता येणार नाही, कारण वारा हा हॉरिझॉन्टल वाहतो. वारा कसा वाहतो, हॉरिझॉन्टल वाहतो. हा कसा सुरू आहे, अप अँड डाऊन आहे, हा व्हर्टिकल आहे, म्हणून याला वारा म्हणत नाही. याला काय म्हणतो आपण, त्या हवेचे ऊर्ध्वगामी अभिसरण, म्हणजे ऊर्ध्वगामी खालून वर जाणे म्हणजे काय असतं, ऊर्ध्वगामी. इंग्लिशमध्ये कन्व्हेक्शनल असेंडिंग ऑफ एन एअर. आता जर समजा जमिनीलगती उष्ण हवा, ही कुठली हवा होती, उष्ण हवा, लाल रंग आहे म्हणजे कुठली हवा आहे, उष्ण हवा आहे, म्हणजे त्या हवेमध्ये पाण्याची वाफ पण आहे. आपण शिकलो होतो की टेम्परेचर इज प्रपोर्शनल टू मॉइश्चर. हवेचे तापमान आणि आर्द्रता नातं कसं असतं, डायरेक्ट प्रपोर्शनल. तापमान जास्त, ह्युमिडिटी जास्त, पाण्याची वाफ जास्त, तापमान जास्त म्हणजे हवा उष्ण, हवा उष्ण म्हणजे जास्त काय असते, आर्द्रता. आणि म्हणून ही कुठली हवा असणार आहे, उष्ण व आर्द्र हवा. इंग्लिशमध्ये हॉट अँड ह्युमिड एअर अशी हवा आहे. आता हे कुठे जाते, वरवर जाते. हे आपण डिस्कस केलं इन प्रिव्हियस सेशन्स की ॲज यू गो अप अँड अप फ्रॉम द ग्राउंड सरफेस, द टेम्परेचर ऑफ एन एअर विल स्टार्ट डिक्रीजिंग इन ट्रोपोस्फिअर. की जमिनीपासून जसं वरती जातो, तपांबरामध्ये, ट्रोपोस्फिअरमध्ये तापमान कमी कमी होत जातं. म्हणजे जशी उष्ण हवा वर जाईल, ती काय होईल, शीत होईल, थंडी होईल. आणि वरती गेल्यानंतर ही हवा शीत झाल्यानंतर त्या हवेतली जी पाण्याची वाफ असेल, जी आर्द्रता असेल, त्याचं काय होणार, कंडेन्सेशन होणार. सी, जर पाण्याची वाफ आहे, मॉइश्चर आहे, मॉइश्चर म्हणजे काय, बाष्प म्हणजे काय, पाण्याची वाफ, बरोबर ना. तर जे पाण्याची वाफ किंवा बाष्प असणार, त्याचं काय होते, कंडेन्सेशन. काय होतं त्याचं, कंडेन्सेशन. मराठीत त्याला म्हणतो आपण द्रवीकरण. म्हणजे काय,
जी पाण्याची वाफ गॅसियस फॉर्म मध्ये आहे, जी पाण्याची वाफ गॅसियस फॉर्म मध्ये, ती पाण्याची वाफ थंड होऊन कंडेन्स होऊन त्या वाफेचं रूपांतर होतं दवबिंदू. दवबिंदू मीन्स व्हॉट? वॉटर ड्रॉपलेट्स. तुम्हाला हा अनुभव येत असेल, तुम्हाला मी लहानसं एक्झाम्पल सांगतो. जर तुम्ही गॅसवर दूध गरम केलं, ठीक आहे, आणि तुम्ही वरती प्लेट मारली आणि गॅस बंद करून दिलाय, दूध उकळलं, गॅस बंद केला, वरती प्लेट मारलं आणि तुम्ही निघून गेले कुठेतरी बाहेर. एक तुम्ही अर्धा तास बाहेर गेले आणि आलात, तुझी प्लेट मारली, तुमची प्लेट बाहेर काढली, तेव्हा प्लेटवर बघा बारीक बारीक थेंब असतात पाण्याचे, बरोबर ना? ते का निर्माण झाले? कारण दूध उकळतं, त्या पाण्याची वाफ होती, आपण प्लेट मारली, वाफ थंड झाली, म्हणजे काय? कंडेन्स झाली आणि काय बनले? आपले दवबिंदू, जलबिंदू. सेम घडतं इथे. जी उष्ण हवा वर जाते ती काय होते? थंड होते, आणि थंड झाल्यानंतर ही जी उष्ण हवा आहे, त्या उष्ण हवेचे रूपांतर, कन्व्हर्जन होतंय ढगांमध्ये, क्लाउड्स मध्ये, मेघामध्ये. सर क्लाउड्स म्हणजे काय तेही सांगतो इन शॉर्ट. क्लाउड्सचा असा अर्थ होतो इन शॉर्ट मेघ. क्लाउड्स याचा असा अर्थ होतो की ज्यामध्ये जलबिंदू आहे किंवा दवबिंदू आहे, म्हणजे पाण्याचे थेंब आहेत, प्लस काही धुळीचे कण आहेत. या सगळ्यांचं जे मिक्सचर आहे त्याला काय म्हणतो आपण? ढग किंवा मेघ. इथे काय बनले? आता ढग बनले, मेघ बनले. साहजिक आहे, ढग किंवा मेघ बनले तर काय पडतो? त्यापासून पाऊस पडतो, आणि म्हणून या ढगांपासून काय पडणार? इथे पाऊस. काय पडणार? पाऊस. हा पडला. काले मेघा पाणी तो बरसा, आला पाऊस, बरोबर ना? काले मेघा म्हणजे कोण? पोरगी नाहीये. मेघा म्हणजे कोण आहे? ढग आहे. मेघा. काले मेघा का? कारण ज्याने गाणं लिहिलंय त्याने भूगोलाचा चांगला अभ्यास केला असेल. काले मेघा याकरता म्हणतात कारण ढगांचे प्रकार आहेत. तुम्ही शिकाल मेन्सला की ढगांचे प्रकार आहेत, जे मेघांचे प्रकार आहे, त्यातलं एक प्रकारचं नाव आहे, नाव आहे क्युम्युलोनिम्बस. हे ढगाचं नाव आहे बरं का, क्युमुलोनिम्बस. ढगांचे प्रकार असतात अल्ट्रस, सिरस, ट्रेट्रस, हे नावं असतात. त्यातले कुठलं ढग आहे? क्युमुलोनिम्बस. जर तुम्ही कधीही संध्याकाळी किंवा कधीही असं वाटते पाऊस पडणार आहे, तुम्ही वरती बघा आकाशामध्ये पूर्ण काळे कुट्ट ढग कसे असतात? जसं बघा फ्लॉवर असतो, कॉलीफ्लॉवर कशी असते आपली गोबी, तसं पूर्ण फुगलेले असतात बघा, फुगलेले ढग आहे आणि काळे कुट्ट आहे. तो कुठला प्रकार आहे? क्युमुलोनिम्बस. आणि याचं वैशिष्ट्य आहे, जर एका ठिकाणी क्युमुलोनिम्बस नावाचा ढग निर्माण झाला तर हा ढग काय करतो? इट गिव्स यू टोरेन्शियल रेनफॉल. टोरेन्शियल रेनफॉल, मराठीमध्ये मुसळधार पर्जन्य. सर मुसळधार म्हणजे काय? मुसळधार म्हणजे कमी वेळेमध्ये खूप पाऊस पडणे, याला म्हणतात मुसळधार पाऊस. तो कोण देतो? काळा ढग. म्हणून ते गाणं बनले काले मेघा काले मेघा. वा. ते ढग बनले आपले कुठल्या रंगाचे असो, काळे असो, कुठले असो. काय पडले? पाऊस पडला. म्हणजे गरम हवा वर गेली, थंड झालं, ढग बनले, ढगाला पुन्हा काय बनला? पाऊस पडला. ही जी संपूर्ण कथा आहे ना, ही जे काही घडलं इथे, हे जे काही या बॉक्समध्ये घडलंय, आपण एक बॉक्स करू. हा असा बॉक्स आहे, बरोबर आहे का? ह्या बॉक्समध्ये जे काही घडलंय त्या सगळ्याला म्हणतो आपण हवामानाची अस्थिरता, इनस्टॅबिलिटी. तर ही काय आहे? ही सगळी जी कथा बोललो मी केव्हाची 5 मिनिटापासून, ही काय आहे? अस्थिरता. ही काय आहे? अस्थिरता, इनस्टॅबिलिटी. इनस्टॅबिलिटी म्हणजे काय समजून घे. काय काय होतंय यात? पहिली गोष्ट काय होते? हवा गरम होते. कशामुळे? तर समर आहे, उन्हाळा किंवा दिवस आहे. हवा गरम झाली, ती प्रसरण पावली, ती हलकी झाली आणि ती कुठे गेली? वर गेली. शुद्ध भाषेमध्ये ऊर्ध्वगामी दिशेने वर गेली किंवा कन्व्हेक्शनल असेंडिंग झालं. हवा वर गेली म्हणून थंड झाली, त्यातल्या बाष्पाचं रूपांतर झालं जलबिंदूमध्ये आणि ढग मेघ बनले आणि मेघांना थंड हवा लागली आणि मेघांपासून पाऊस निर्माण झाला, पर्जन्य निर्माण झालं. ते पर्जन्य आणि पाऊस या सगळ्या गोष्टीला, ही जी सगळी घटना आहे, उष्ण वारे, उष्ण हवा वर जाण्यापासून ते पाऊस पडेपर्यंत ही सगळी जी घटना आहे त्याला म्हणतात हवामानाची अस्थिरता. तुम्ही बघा ऑब्झर्व केलं असेल की पाऊस पडण्यापूर्वी
तुम्ही ऑब्झर्व करा, पाऊस पडण्यापूर्वी हवामान एकदम अनकम्फर्टेबल झालं असतं ना, अनकम्फर्टेबल. काय कुठं ढग आहे, सोसायला वारा वाहतोय, पूर्ण विजा चमकताय, लखलखाट झालाय, ढग आवाज करतोय, सगळं असं अनकम्फर्टेबल, असं दाबून, असं वाटतं पण दाबून ठेवलंय. आणि पाऊस पडल्यानंतर छान वाटतं ना एकदम. हा, तर पाऊस पडेपर्यंत जी अवस्था हवामानाची आहे ना लेकरांनो, त्याला म्हणतात हवामानाची अस्थिरता. त्याला काय म्हणतो आपण? हवामानाची अस्थिरता. मग सर हवामानाची अस्थिरता ही कुठे कुठे असते? बघा, पृथ्वीवर अशी घटना तुम्हाला कुठे बघायला मिळते? बघूया. पहिला मुद्दा, ही घटना नेहमी असते विषुववृत्तावर. विषुववृत्त, इंग्लिशमध्ये इक्वेटरवर. इक्वेटरवर दररोज दुपारी ही घटना घडते. दररोज दुपारी म्हणजे काय? विश्वत तापमान जास्त आहे, तापमान जास्त असल्यामुळे, दररोज तापमान जास्त असल्यामुळे हवा काय होते? वर जाणार, हवा वर गेली, ढग बनणार, पाऊस बनणार. आणि म्हणून दररोज घटना कुठे घडते? विषुववृत्तावर. आणि म्हणून तुम्ही प्रश्न वाचता, आपण विचारलं पण आहे की विषुववृत्तावरती रोज डेली काय होतं? पर्जन्य होतं. पर्जन्य, पाऊस आपल्या भाषेमध्ये, रेनफॉल, डेली रेनफॉल होतो. का? पण त्या ठिकाणी दररोज दुपारी हवामानाची अस्थिरता ही परिस्थिती निर्माण होते. आणि म्हणून त्या ठिकाणी दररोज काय होतं? दुपारी काय होतो? पाऊस पडतो. कुठे? विषुववृत्तावर. अजून कुठे होतं? दुसरं, मोस्टली हे किनारपट्टी लगत बहुधा होतं. किनारपट्टी लगत या घटना घडतात. अजून कुठे घडतं? तिसरं, पठारी प्रदेश. प्लॅटू एरिया. बरोबर आहे. दुसरं कोस्टल एरिया. या पट्ट्यामध्ये सुद्धा ह्या प्रकारच्या घटना तुम्हाला वारंवार बघायला मिळतात. सो हवामानाची अस्थिरता सामान्यतः म्हटलं तर सर्वात जास्त कुठे घडते? विषुववृत्त डेली. कुठे घडते? इक्वेटर डेली. क्लिअर झालं? आता बघूया आपण दुसरं, जी स्थिरता. पहिले काय आपण अनस्टेबल झालो, आता बघू आपण स्टेबल कसं व्हायचं. सर, जे काही इनस्टॅबिलिटी मध्ये आहे, जी काही अस्थिरतेमध्ये आहे, ही काय आपली इनस्टॅबिलिटी. ठीक आहे, आपली इनस्टॅबिलिटी. जे काही इनस्टॅबिलिटी मध्ये आहे त्या सगळं उलट कुठे होणार? स्टॅबिलिटी मध्ये होणार. चला उलट करूया सगळं. चला पुन्हा सेम. हे काय माझा ग्राउंड सरफेस, पृष्ठभाग, जमीन किंवा पाणी काही म्हणा, जमीन किंवा पाणी काहीही म्हणा, पृष्ठभाग, सरफेस एरिया. ठीक. आता सेम अजून करा. एकतर विंटर आहे म्हणजे हिवाळा आहे, किंवा नाईट आहे, काही म्हणा, रात्र आहे, काही म्हणा, म्हणजेच तापमान कमी आहे. आता होईल काय? हिवाळ्यामुळे किंवा रात्री तापमान कमी असल्यामुळे या पट्ट्यातली संपूर्ण हवा थंड होऊन जाईल, शीत होऊन जाईल. हवा शीत झाली म्हणजे अंकुंचन पावणार. हवा अंकुंचन पावली, कॉन्ट्रॅक्ट झाली, तर तिची घनता वाढते, डेन्सिटी वाढते, ती जड होते आणि ती कुठे येते? खाली येते. आणि म्हणून ही जी हवा आहे, ही हवा कुठे येणार? खाली येणार. आता हवा वरून खाली आली ना, वरून खाली आली, आणि म्हणून अशा प्रकारच्या त्या मुवमेंटला आपण म्हणतो हवेचे अधोगामी अभिसरण, आणि त्याला इंग्लिश मध्ये म्हणतात कन्व्हेक्शनल डिसेंडिंग, खाली येणे, डिसेंडिंग ऑफ एन एअर. वरून खाली आली. आता ही हवा शीत होती म्हणजे काय? थंड होती.
जर लेकरांनो ही हवा शीत असेल याचा अर्थ असा होतो ही हवा शीत आहे, थंडी आहे आणि शीत आहे आणि प्लस आता आपण बोललो होतो काय नातं असतं, तापमान कमी असेल तर काय कमी असते, मॉइश्चर आर्द्रता. म्हणजे या हवेमध्ये काय कमी असणार, आर्द्रता. म्हणून आर्द्रता कमी असणे म्हणजे हवेचे शुष्क ड्राय असणे म्हणजे ही बनली शीत आणि शुष्क, इंग्लिशमध्ये कोल्ड अँड ड्राय विंड्स, ड्राय एअर. कोल्ड अँड ड्राय म्हणजे जी वरतून हवा खाली येते, ज्याचं अधोगामी अभिसरण होतंय ते कसं होतंय, वरची शीत हवा सगळी खाली येते आणि शीत हवा खाली आल्यामुळे काय होते की त्या हवेमध्ये शीतलतेमुळे पाण्याची वाफ कमी आहे आणि पाण्याची वाफ कमी असल्यामुळे कशी ती शुष्क आहे. व्हॉट इज शुष्क, शुष्क म्हणजे हवेमध्ये पाण्याची वाफ किमान असणे, झिरो नाही बरं का, झिरो नाही. व्हॉट इज शुष्क, ड्रायनेस, शुष्कता, हवा शुष्क आहे, हवा ड्राय आहे, हवा अराईड आहे, याचा अर्थ होतो हवेत बाष्प चे प्रमाण, प्रमाण हे कसे कसे किमान. सो व्हॉट इज किमान, किमान माने मिनिमम. व्हॉट इज किमान, मिनिमम, की बाष्पाचं प्रमाण मिनिमम आहे त्याला काय म्हणतो आपण, शुष्कता. प्रमाण मिनिमम काय आहे आणि हवा कोल्ड आहे, टेम्परेचर लो आहे. इफ टेम्परेचर इज लो ऑब्वियसली द मॉइश्चर कंटेंट वुड बी लो, दॅट इज वाय हवा कशी ती शुष्क आहे, ड्राय. आता कॉमन सेन्स आहे की ज्यावेळेस हवा शुष्क असेल, हवेत मॉइश्चर नसेल, त्यावेळेस क्लाउड फॉर्मेशन पॉसिबल आहे का, नाही. क्लाउड कधी बनतात, जेव्हा गरम हवा वर जाते ती थंड होते तेव्हा क्लाउड बनतात. आता ही हवा कुठली खाली आली आहे, शीत हवा, शुष्क हवा, म्हणजे देर इज नो स्कोप फॉर द फॉर्मेशन ऑफ क्लाउड्स. म्हणजे ह्या पट्ट्यामध्ये कुठल्याही प्रकारचे ढग बनणार नाही, ढग बनणार नाही. सो नो क्लाउड्स, नो क्लाउड्स, क्लाउड नाहीये भाई, क्लाउड्सच नाहीये म्हणजे नो रेनफॉल, पाऊसच नाहीये, बरोबर ना. की जर या पट्ट्यामध्ये ढग बनलेच नाही तर कुठल्याही प्रकारचं पर्जन्य पडणारच नाही आणि म्हणून या पट्ट्यामध्ये कुठल्याही प्रकारचं पर्जन्य राहत नाही. ह्या पट्ट्यात जे आकाश आहे, आकाश म्हणजे काय, स्काय, स्काय. आकाश कसं असतं, निरभ्र, निरभ्र, इंग्लिश मध्ये क्लिअर स्काय. व्हॉट इज निरभ्र, की आकाशामध्ये कुठलंही आभ्र नाही, आभ्र म्हणजे काय, ढग. आकाशामध्ये एकही ढग नाही, ट्रान्सपरंट, एकदम ट्रान्सपरंट आहे. आकाशामध्ये एकही ढग नसणे त्याला निरभ्रता. निरभ्रता म्हणजे काय, क्लिअर स्काय. इथे काय होतं, ढग होते म्हणजे काय होतं, इथे आकाश कसं होतं, इथे इथे आकाश होतं, स्काय होतं, कसं होतं, आभ्राच्छादित. कसं होतं, इथे वरती लिहितो मी, आकाश आभ्राच्छादित, म्हणजे आभ्राच्छादित, क्लाउडी स्काय, क्लाउडी स्काय. इथे असं होतं कुठे, अस्थिरतेमध्ये, पण इथे स्थिरता आहे. इथे कुठलीच गरम हवा थंड होत नाहीये, कुठलीच हवा वर जात नाही, बाकी हवा खाली येते आणि म्हणून त्या पट्ट्यामध्ये जे स्काय असणार आहे, जे आकाश कसं असणार आहे, निरभ्र असणार आहे. आणि म्हणून या पट्ट्यामध्ये कुठल्याही प्रकारचा आकाश, क्लाउड नाहीये, मेघ नाहीये, कुठल्या पर्जन्य नाहीये. ही सगळी परिस्थिती आहे, ही सगळी परिस्थिती जी आहे त्याला आपण म्हणतो, त्याला आपण नाव देतो हवामानाची स्थिरता. हवामानाची स्थिरता, स्टॅबिलिटी, स्टॅबिलिटी ऑफ एन ॲटमॉस्फिअर. आणि एक खाली तुम्ही ऑब्झर्व करा, पाऊस पडून गेल्यानंतर ज्या पाऊस पडणं थांबतं ना, खूप फ्रेश वाटतं, ते काय असते, ती स्थिरता असते. म्हणजे पाऊस पडण्यापूर्वी काय असते, अस्थिरता, आणि पाऊस पडून गेला मग काय वाटते, ती स्थिरता. आणि म्हणून पर्जन्य किंवा रेनफॉल, पर्जन्य किंवा रेनफॉल हा कनेक्टिंग पॉइंट आहे, हा दुवा आहे, दुवा, हा दुवा आहे. काय, याच्या पूर्वी काय असतं,
अस्थिरता, इनस्टॅबिलिटी. आणि पाऊस पडून गेल्यानंतर काय होते हवामानाची स्थिरता. सो बेसिकली रेनफॉल इज दी कनेक्टर या कनेक्टिंग पॉइंट बिटवीन दी इनस्टॅबिलिटी ऑफ एन ॲटमॉस्फिअर अँड दी स्टॅबिलिटी ऑफ एन ॲटमॉस्फिअर. की अस्थिरता आणि स्थिरतेमधला दुवा आहे, जो दुवा आहे तो दुवा कोण आहे? व्हॉट इज दुवा? कनेक्टिंग पॉइंट और कनेक्टिंग फॅक्टर कोणामध्ये? अस्थिरते आणि स्थिरतेमध्ये. आणि म्हणून पावसाळा किंवा पर्जन्य पडण्यापूर्वी अस्थिरता आहे आणि पर्जन्य पडून गेल्यानंतर काय स्थिरता आहे. सो हा सगळा टॉपिक जो आहे हा कव्हर होतो स्थिरतेमध्ये. पण सर आता ज्या प्रकारे अस्थिरता कुठं बघितली तर ही जी स्थिरता असेल ही कुठे कुठे मिळणार? तर सर्वात आधी हा तुम्हाला अनुभव येतो पहिल्यांदा की तो येतो तुम्हाला वाळवंटामध्ये, मोस्टली शीत वाळवंटामध्ये. कोल्ड डेझर्ट, कुठलं? कोल्ड डेझर्ट, लडाख है ना. या पट्ट्यामध्ये वातावरण स्टेबल आहे, कुठल्या प्रकारचा पाऊस नाहीये. अशा पट्ट्यामध्ये मोस्टली डेझर्टिक एरियामध्ये तुम्हाला हा अनुभव प्रखरतेने जाणवतो. कुठला अजून हा अनुभव तुम्हाला येतो? मोस्टली विंटर किंवा हिवाळ्या ऋतूमध्ये. अजून कधी होतो? भारतामध्ये मान्सून निर्गमन नंतर. व्हॉट इज निर्गमन? आगमन, निर्गमन, निघून जाणे. रिट्रीट ऑफ मान्सून. की भाई ज्या मान्सून भारतामधून परत जातो सप्टेंबर नंतर, त्या काळानंतर भारतामध्ये काही पट्ट्यामध्ये तुम्हाला हवामानाची स्थिरता बघायला मिळते. हे अनुभव आहेत, हे काही ठिकाण आहेत की ज्या ठिकाणी तुम्हाला स्टॅबिलिटी ऑफ एन ॲटमॉस्फिअर तुम्हाला एक्सपिरियन्स करायला मिळते. मग सर दोन्ही पॉइंट आपण जोडले, बिलकुल जोडून आपण बघा काय होतं, जोडूया आपण. कारण जर पृथ्वीच्या एका ठिकाणी असेल समर, काही ठिकाणी असतो विंटर असतो. चला जोडूया आपण, काय फरक होतो. इथे अजून करू, हवा वरती गेली. इथे अजून करू, हवा खाली गेली. इथे खाली आली, वरची हवा खाली आली, म्हणून खाली काय बनला असेल? हाय प्रेशर. सुद्धा शिकलोय आपण. खालून हवा वर गेली म्हणजे खालची हवा कमी झाली, म्हणून खाली काय बनला असेल? लो प्रेशर. इथं सिंपल आपण म्हणजे तुमचा हा झाला कन्व्हेक्शनल असेंडिंग, ऊर्ध्वगामी अभिसरण. तुमचं हे झालं कन्व्हेक्शनल डिसेंडिंग, अधोगामी अभिसरण. ठीक ठाक. म्हणजे जर एलपी मुळे किंवा हवेच्या ऊर्ध्वगामी अभिसरणामुळे जमिनीवर एलपी बनतोय, सगळी खालच्या वर जाते, म्हणजे वरची हवा वाढते, म्हणजे बरोबर वरती काय बनला पाहिजे? एचपी. काय एचपी बनला? खालची सगळी हवा वर गेली, वरची हवा वाढली, वरती काय बनला? एचपी. इथं काय केस आहे? इथे वरची हवा सगळी खाली आली, म्हणजे वरची हवा कमी झाली, हवाच कमी झाली, वरती काय बनला आपला? एलपी. म्हणजे काय? जर जमिनीवरती एचपी असेल तो वरती, सर वरती म्हणजे कुठे हो? सांगतो. म्हणजे वरती म्हणजे कुठे? मुद्दाम फेंट वापरतोय. सर वरती म्हणजे कुठे नेमकं? वरती म्हणजे ज्याला म्हणतो आपण ट्रोपोपॉज, मराठीमध्ये तपस्तब्दी. कुठे असते ही? जवळपास 11 किलोमीटर उंचीवर. पृथ्वीपासून ट्रोपोपॉज तपस्तब्दी कुठे आहे? जर तुम्हाला हा रंग दिसत नसेल तर हरकत नाही, चेंज करतो. आपल्याला घेतो ट्रोपोपॉज. वरची लेअर, इंग्लिश आणि मराठीत काय? तपस्तब्दी.
किती हाईटला आहे तपस्तब्दी? 11 किलोमीटरला. सरासरी ऍव्हरेज. सो पृथ्वीपासून 11 किलोमीटरला काय तपस्तब्दी म्हणजे काय की जो लेअर तपांबर आणि सितांबर ट्रोपोस्फिअर आणि एटोस्फिअरला वेगळा करतो त्याला काय म्हणतात तपस्तब्दी. तर जर जमिनीवरती एलपी असेल तर ट्रोपोपॉज जवळ काय बनला एचपी, आणि जर जमिनीवरती एचपी असेल तर वरती काय बनला एलपी. आणि म्हणून जर पृथ्वीवर एका ठिकाणी असेल इनस्टॅबिलिटी अस्थिरता, तर एका ठिकाणी काय असेल स्टॅबिलिटी स्थिरता. एका ठिकाणी असेल अस्थिरता, एका ठिकाणी स्थिरता. आणि हे सगळे पॉइंट जेव्हा आपण जोडतो तर एक बनतं आपल्याला ज्याला म्हणतो आपण कन्व्हेक्शन सेल. कन्व्हेक्शन सेल अभिसरण चक्र, जे तुम्हाला युपीएससीला किंवा राज्यसेवा मेन्सला सिलेबसला आहे. एक्झाम्पल द्यायचं म्हटलं एक्झाम्पल तर पेरल चक्र, पेरल सेल, हेडली सेल, पोलार सेल ध्रुवीय सेल, वॉल्कर सेल, अल्निनो सेल आणि लानिना सेल. ही सगळे सेल म्हणजे काय चक्र, ही सगळी चक्र इकडनं हवावर गेली तिकडनं खाली आली, ही सगळे चक्र आहे. हे चक्र निर्माण करण्यामागे सर्वात मोठा रोल कोणाचा आहे तर हवामानाची अस्थिरता आणि स्थिरता, की जे पृथ्वीवर असे भिन्न भिन्न प्रकार चक्र निर्माण करतात. चक्रामुळे काय होतं, चक्रामुळे पृथ्वी वारे वाहतात, पर्जन्य पडतो, पाऊस पडतो, जेस्ट्रीम येतो, तापमान बदलतं आणि सगळं काही आवर्त येतं, प्रत्यावर्त येतं. हे सगळं कोण निर्माण करतं, हवामानाची स्थिरता आणि हवामानाची अस्थिरता. आणि म्हणून लॉंग टर्म साठी हवामानाची स्थिरता आणि हवामानाची अस्थिरता हा पॉइंट अतिशय महत्वाचा आहे. आता याचा परिणाम भविष्यामध्ये कसा पडतो आपण डिस्कस करूया आपल्या येणाऱ्या टॉपिकमध्ये. पण तोपर्यंत थँक्यू, काळजी घ्या, अभ्यास करा. काही अडलं तर मला पिंग करा, मी तुमचं उत्तर देतो. ठीक आहे, चलो थँक्यू, बाय बाय अँड जय हिंद जय महाराष्ट्र.